विद्यार्थी मित्रांनो, आज आपण यशदा पुणेच्या डॉक्टर आंबेडकर कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन सेंटर ACEC बद्दल माहिती घेणार आहोत. या संस्थेद्वारे UPSC सिव्हिल सर्व्हिसेसचं मोफत कोचिंग दिलं जातं. तसेच ही महाराष्ट्र शासनाची संस्था आहे आणि या संस्थेमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी एक कॉमन एंट्रन्स टेस्ट द्यावी लागते. ही CET कशी असते, याच्यासाठी सिलेबस काय आहे, ही परीक्षा देण्यासाठी काय क्रायटेरिया आहे, हे आपण पाहणारच आहोत. तसेच सिलेक्शन झाल्यानंतर यशदा पुणेद्वारे कोणत्या फॅसिलिटीज दिल्या जातात हेही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण CET बद्दल माहिती घेऊया. CETसाठी नोटिफिकेशन हे ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात निघतं. तसेच तुम्हाला ऑक्टोबर महिन्यामध्ये हे CET एक्झामचा फॉर्म भरावा लागतो आणि CET ही नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात होते. तसेच डिसेंबर महिन्यात सर्व प्रोसिजर कंप्लीट करून तुमचे क्लास हे जानेवारी महिन्यात स्टार्ट होतात. तसेच यशदाची जी CET होते ती महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यात होते, म्हणजे 36च्या 36 जिल्ह्यात होते. तरी पण तुम्हाला फॉर्म भरताना दोन चॉईस विचारले जातात. समजा तुम्ही असं टाकू शकता की पहिला प्रेफरन्स तुमचा पुण्याला आहे व दुसरा मुंबईला आहे. कधीकधी काय होतं, एखाद्या जिल्ह्यामध्ये एक्झाम घेणं पॉसिबल नसतं, त्यामुळे तुमच्या दुसऱ्या प्रेफरन्सला सेंटर तुमचं दिलं जाऊ शकतं. त्याच्यामुळे यशदाद्वारे नेहमी 2 सेंटरसाठी तुमच्याकडून प्रेफरन्स घेतला जातो. तसेच यशदा CETमधून एकूण 70 विद्यार्थी सिलेक्ट केले जातात, म्हणजेच याची वॅकन्सी 70 आहे. तर आता आपण बघूया की यशदाच्या कडून घेतली जाणारी जी CET आहे त्याचा एक्झाम पॅटर्न काय आहे हे आपण पाहूया. तर यासाठी फक्त एकच पेपर असतो 200 मार्काचा आणि जो टाईम पिरियड आहे तो आहे 2 तास. एकंदरीत ही परीक्षा एक्झामच्या दिवशी 11 ते 1 मध्ये घेतली जाते. मे बी हे चेंज होऊ शकतं, पण सध्या तरी ही एक्झामच्या दिवशी 11 ते 1 मध्येच घेतली जाते. जरी पेपर 1 असेल तर त्यामध्ये सेक्शन मात्र 2 असतात. पहिला जो सेक्शन असतो तो GSचा असतो आणि दुसरा सेक्शन हा CSATचा असतो. पहिल्या सेक्शनमध्ये 50 क्वेश्चन्स असतात 100 मार्काला, म्हणजेच एक प्रश्न हा 2 मार्काला आहे सेक्शन 1चा आणि दुसऱ्या सेक्शनमध्ये 40 प्रश्न असतात 100 मार्कला, म्हणजेच दुसऱ्या सेक्शनमध्ये एक प्रश्न हा 2.5 मार्काचा असतो CSATच्या सेक्शनमध्ये. तसेच या दोन्ही पेपरचं जे मीडियम आहे ते आहे मराठी इंग्लिश, म्हणजे या दोन्ही सेक्शनमधील जे मीडियम आहे ते आहे मराठी इंग्लिश. म्हणजेच या दोन्ही सेक्शनमधील प्रश्न हे मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेत असतात. तुम्हाला जी भाषा सोयीस्कर आहे त्या भाषेत प्रश्न वाचून त्याचं उत्तर द्यायचं असतं. तसेच एक बाब इथं लक्षात ठेवा की सेक्शन जरी 2 असतील या एका पेपरमध्ये, तरी जी प्रश्नपत्रिका असते ती एकच असते. म्हणजे एकाच प्रश्नपत्रिकेमध्ये हे 90 प्रश्न असतात. पहिल्यांदा सेक्शन 1चे प्रश्न दिलेले असतात 50 आणि लगेच सेक्शन 2चे प्रश्न दिलेले असतात आणि दोन्ही सेक्शनसाठी कंबाईन जो टाईम आहे तो आहे 2 तास. तसेच बरेचसे विद्यार्थी विचारतील की या CET एक्झामसाठी निगेटिव्ह मार्किंग आहे का? तर हो, 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजे तुमचे 3 उत्तरं चुकली तर एका बरोबर उत्तराचे मार्क तुम्हाला मिळालेल्या मार्कमधून कमी केले जातात. म्हणजे एक सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सेक्शन 1मध्ये समजा तुमचे 3 प्रश्न चुकले तर तुम्हाला मिळालेल्या मार्कमधून तुमचे 2 मार्क कमी होतात आणि सेक्शन 2मध्ये समजा तुमचे 3 उत्तरं चुकली तर तुम्हाला मिळालेल्या मार्कमधून तुमचे 2.5 मार्क कमी होतात, हे लक्षात ठेवा. तसेच जी मेरिट लिस्ट असते यशदाची ती फक्त सेक्शन 1च्या मार्कहून प्रिपेअर केली जाते. म्हणजे सेक्शन 1चे जे 100 मार्क आहेत यापैकीच जेवढे मार्क मिळतील त्यावरून मेरिट लिस्ट डिक्लेअर केली जाते. आणि सेक्शन 2 हा क्वालिफाईंग सेक्शन आहे, म्हणजे यामध्ये तुम्हाला 33% म्हणजे 100पैकी 33 किंवा त्यापेक्षा जास्त मार्क पाहिजे असतात. सेक्शन 2 म्हणजे जे CSATचा सेक्शन आहे याची मार्क मेरिट लिस्ट तयार करण्यासाठी गृहीत धरले जात नाहीत. एकंदरीत हा एक्झाम पॅटर्न आहे. तसेच बरेचसे विद्यार्थी म्हणतील की याचे प्रिव्हियस इयर पेपर कुठे भेटतील? तर प्रिव्हियस इयर पेपर तसेच त्यांचे आन्सर की तुम्हाला यशदाच्या वेबसाईटवर भेटेल. ही साईट अशी आहे की www.yashda.org/.acec. ही लिंक मी तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये देईलच. इथं तुम्हाला 2014 ते 2019 पर्यंतचे पेपर आणि त्याच्या खालीच त्यांच्या आन्सर कीज पण भेटून जातील. तर इथून तुम्ही हे पेपर डाउनलोड करून घेऊ शकता आणि त्याचं एक ॲनालिसिस तुम्ही करू शकता. तर आता ॲप्लिकेशन या CETसाठी कसं भरायचं? तर हे ॲप्लिकेशन आपल्याला ऑनलाईनच भरावं लागतं. यशदा ACECची जी वेबसाईट आहे, आता आपण मागच बघितलं की www.yashda.org/acec, इथे तुम्हाला लिंक दिलेली असते. या लिंकवरूनही आपल्याला ॲप्लिकेशन भरायचं असतं. शक्यतो यशदा CET ही CT CSE वाडिया कॉलेजद्वारेच ही CET घेतली जाते.
त्यांचीसुद्धा ही एक साईट आहे www.geexam.com या लिंकवर सुद्धा तुम्ही हे फॉर्म भरू शकता. पण घाबरायचं काही कारण नाही. या yashda.org.ac वरच लिंक तिथं दिलेली जाते आणि सर्व इन्फॉर्मेशन तिथं दिलेली जाते की फॉर्म कसा भरायचा आहे. तर ही साईट तुम्ही नेहमी फॉलो करा. तर आता बघूया की या यशदा CET-साठी सिलेबस काय आहे. तर सर्वप्रथम आपण सेक्शन 1 म्हणजे जो GSचा सेक्शन आहे याचा सिलेबस पाहूया. पहिला जो यात सब्जेक्ट आहे तो आहे करंट इव्हेंट्स ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स. दुसरा जो सब्जेक्ट आहे तो आहे हिस्ट्री ऑफ इंडिया अँड इंडियन नॅशनल मुवमेंट. तिसरा जो सब्जेक्ट आहे तो आहे इंडियन अँड वर्ल्ड जॉग्रफी. त्याच्यामध्ये फिजिकल अँड सोशल इकॉनॉमिक जॉग्रफी ऑफ इंडिया अँड द वर्ल्ड. आणि जो चौथा सब्जेक्ट आहे तो आहे इंडियन पॉलिटी अँड गव्हर्नन्स. त्याच्यामध्ये मग कॉन्स्टिट्यूशन, पॉलिटिकल सिस्टीम, पंचायती राज, पब्लिक पॉलिसी आणि राईट इश्यूज. जो पाचवा यातला सब्जेक्ट आहे तो आहे इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट. त्यामध्ये मग सस्टेनेबल डेव्हलपमेंट, पॉवर्टी, इन्क्लुजन, डेमोग्राफिक्स, सोशल सेक्टर इनिशिएटिव्ज. तसेच जो 6वा टॉपिक आहे तो आहे जनरल इश्यूज ऑन इन्व्हायरमेंटल इकॉलॉजी. म्हणजे एकंदरीत इन्व्हायरमेंटचा हा सब्जेक्ट आहे. त्यामध्ये मग बायोडायव्हर्सिटी, क्लायमेट चेंज अँड दॅट डू नॉट रिक्वायर सब्जेक्ट स्पेशलायझेशन. म्हणजे एक स्पेशलायझेशनच असलं पाहिजे असं नाही आहे इन्व्हायरमेंटच्या सब्जेक्टमध्ये. एक बेसिक इन्फॉर्मेशनवर प्रश्न असतील. आणि जो 7वा जो सब्जेक्ट आहे तो आहे जनरल सायन्स म्हणजे सामान्य विज्ञान. ते एकंदरीत हा सेक्शन 1चा सिलेबस आहे. सेक्शन 2चा सिलेबस म्हणजे CSATचा सिलेबस आता आपण पाहूया. पहिला जो टॉपिक आहे तो आहे कॉम्प्रिहेन्शन म्हणजेच उत्तरे. तसेच दुसरा जो टॉपिक आहे तो आहे इंटरपर्सनल स्किल्स इन्क्लुडिंग कम्युनिकेशन स्किल्स. तिसरा आहे लॉजिकल रिझनिंग अँड ॲनालिटिकल ॲबिलिटी. चौथा आहे डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग. डिसिजन मेकिंगचे प्रश्न असतात CSATमध्ये. तसेच 5वा जो आहे तो जनरल मेंटल ॲबिलिटी आणि 6वा आहे बेसिक न्यूमरसी. एकंदरीत हा CSATचा सिलेबस आहे. या दोन्ही सेक्शनचा सिलेबस मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेलच, तिथेही तुम्ही तो व्यवस्थित वाचून घेऊ शकता. तर आता या यशदाच्या CET-साठी फीस किती आहे. तर सर्व विद्यार्थ्यांसाठी ही फीस 375 आहे. म्हणजे सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी ही फीस आहे 375. आणि ही फीस बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये चलनद्वारे भरावी लागते. पण आय गेस यावर्षी ऑनलाईन किंवा पुढच्या वर्षी ही ऑनलाईन फीस भरणं सुरू होईलच. मे बी यावर्षी झालेलं आहे. याबद्दल कन्फर्म इन्फॉर्मेशन नाही आहे, पण नक्कीच याबद्दल एक अपडेट आपल्याला येईलच की ऑनलाईन फीस भरायची आहे का बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये चलनद्वारे भरायची आहे हे त्या नोटिफिकेशनमध्ये दिलेलंच असेल. पण फीस ही 375च आहे. तर आता आपण क्वालिफिकेशन काय लागतं ते पाहूया. एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये जे आहे ते आहे बॅचलर्स डिग्री फ्रॉम एनी रिकग्नाइज युनिव्हर्सिटी. म्हणजे तुम्हाला कोणतीही स्ट्रीमची बॅचलर डिग्री पाहिजे. तसेच मेडिकल ग्रॅज्युएट्स शूड हॅव कम्प्लिटेड इंटर्नशिप. जे मेडिकलचे विद्यार्थी आहेत त्यांनी त्यांची इंटर्नशिप पूर्ण केलेली असावी. तर एज लिमिट हे काय आहे हे आपण पाहूया. जनरल कॅटेगरीसाठी एज लिमिट 21 ते 32 वर्ष आहे. म्हणजे किमान 21 आणि कमाल 32 वर्षापर्यंत जनरल कॅटेगरीचे विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात. तसेच OBC, VJA, NTB, NTC, NTD आणि SBC यांच्यासाठी जी एज लिमिट आहे ती आहे 21 ते 35 वर्षे. म्हणजे कमाल 35 वर्षापर्यंत ही परीक्षा देऊ शकतात. आणि SC आणि ST कॅटेगरीसाठी जी वयोमर्यादा आहे ती आहे 21 ते 37 वर्ष. अजून काय क्वालिफिकेशनला लागतात ते पाहूया की तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासीच असलं पाहिजे. तसेच कॅन्डिडेट हू हॅव अवेल्ड द बेनिफिट ऑफ कोचिंग फॉर प्रिलिम्स ऑर मेन्स इन ACEC यशदा प्रिव्हियसली इज नॉट एलिजिबल फॉर ॲडमिशन टू ACEC. म्हणजे ज्यांनी आधीच यशदामध्ये प्रिलिम्स आणि मेन्सची कोचिंग घेतलेली आहे त्यांना ही परीक्षा डबल देता येणार नाही. तसेच ST कॅन्डिडेट्स विल बी गेटिंग ॲडमिशन ॲज पर गाईडलाईन्स रिसिव्ड फ्रॉम ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट. म्हणजे ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्यानुसारच ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचं ॲडमिशन होईल. तसेच ST कॅन्डिडेट्स कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट इज कंपल्सरी. ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट द्यावे लागेल. तसेच डॉक्युमेंट्स शॅल हॅव टू बी सबमिटेड बाय कॅन्डिडेट्स ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन. म्हणजे ॲडमिशनच्या वेळेसच हे डॉक्युमेंट द्यायचं आहे. फॉर्म भरताना हे ॲडमिशन द्यायची गरज नाही आहे. तसेच फॉर मायनॉरिटी कॅन्डिडेट्स कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट और एनी डॉक्युमेंटरी एव्हिडन्स ऑफ मायनॉरिटी कम्युनिटी किंवा सेल्फ डिक्लेरेशन हे द्यावं लागतं आणि हे ॲडमिशनच्या वेळेस द्यायचं आहे. तसेच कॅन्डिडेट्स फ्रॉम OBC, VJA, NTB, CD, SBC विल हॅव टू सबमिट नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आणि हेही ॲडमिशनच्या वेळेस द्यावं लागतं. तसेच कॅन्डिडेट्स विल नॉट बी अलाउड टू परस्यू एनी अदर कोर्स आणि जॉब वाईल दे आर रिसिविंग कोचिंग ॲट ACEC. म्हणजे ACEC यशदा इथं तुम्हाला हे फुल टाईम कोचिंग घ्यावं लागेल. त्यासोबत तुम्हाला कोणताही जॉब किंवा
कोर्स करता येणार नाही, हे लक्षात ठेवा. आपण सुरुवातीलाच बघितलं की यशदा ACCची ही वॅकन्सी एकंदरीत 70 आहे, पण कॅटेगरी वाईज ब्रेकअप काय आहे हे आता आपण पाहूया. SC कॅटेगरीजमधून एकूण 30 विद्यार्थी सिलेक्ट केले जातात. त्यापैकी फिमेलसाठी 6 जागा आणि दिव्यांगसाठी 1 जागा रिझर्व आहे. तसेच ST कॅटेगरीसाठी 12 जागा आहेत, त्यामध्ये फिमेलसाठी 2 रिझर्व आहेत आणि दिव्यांग कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांसाठी 1 जागा आहे. विजयसाठी 1, NTBसाठी 1 जागा आणि NTCसाठी 1 जागा. इथं कट झालं आहे, पण इथं हे NTCसाठी 1 जागा आहे. NTDसाठी 1 जागा आहे. SBCसाठी 1, OBCसाठी 4 जागा आहेत, त्यापैकी 1 फिमेलसाठी रिझर्व आहे. जनरलसाठी 9 जागा आहेत, त्यापैकी फिमेलसाठी 2 आणि दिव्यांग कॅटेगरीसाठी 1 जागा इथं रिझर्व आहे. या एकूण 60 जागा आहेत. मग बाकीच्या जे 10 जागा आहेत त्या मायनॉरिटीसाठी रिझर्व आहेत. त्यापैकी मुस्लिम मायनॉरिटीसाठी 5 जागा आहेत, त्यातील 1 जागा फिमेलसाठी रिझर्व आहे. ख्रिश्चन, बुद्धिस्ट, शीख, पारशी आणि जैन या सर्वांसाठी 1 जागा रिझर्व आहे. अशा एकंदरीत मायनॉरिटीसाठी 10 जागा रिझर्व आहेत. तर नेमक्या आता फॅसिलिटीज काय दिल्या जातात यशदा थ्रू हे आपण पाहूया. फ्री अकॉमोडेशन ॲट यशदा, म्हणजे इथं हॉस्टेल तुम्हाला फ्री दिलं जातं आणि हे खूप चांगलं हॉस्टेल आहे असं बरेचसे माझे विद्यार्थी सांगतात. तसेच फायनान्शियल असिस्टंट म्हणजे स्टायपंड हे सुद्धा तुम्हाला दिलं जातं आणि हे 2,500 प्रत्येक महिन्याला दिलं जातं. तसेच हे जे स्टायपंड आहे ते तुमच्या अटेंडन्सवर बेस्ड असतं, म्हणजे तुमची अटेंडन्स किती आहे त्यानुसार. आणि जे माझे विद्यार्थी आहेत ते असं सांगतात की इथं जी अटेंडन्स आहे ती बायोमेट्रिकद्वारे घेतली जाते. सो लक्षात ठेवा की स्टायपंड हे 2,500 आहे प्रत्येक महिन्याला. तसेच तुम्हाला लायब्ररी आहे इथे, तसेच स्टडी रूम पण आहे आणि ही 24 तास ओपन असते. तसेच इथं लायब्ररीमध्ये तुम्हाला रेफरन्स बुक भेटतील, नॅशनल इंटरनॅशनल मॅगझिनसुद्धा भेटतील. तसेच यशदाद्वारे तुम्हाला UPSC सिव्हिल सर्व्हिसेसचं फ्री गायडन्स आणि काउन्सिलिंग केलं जाईल. इथे तुम्हाला कॉम्प्युटर इंटरनेटची सुद्धा सुविधा आहे. तसेच वेल इक्विप्ड जिम पण आहे, इथं तुम्ही एक्सरसाइज करू शकता. तसेच यशदाचं कॅम्पस खूप चांगला आहे, इथं तुम्ही मेडिटेशन योगाही करू शकता. तसेच तुम्हाला प्रिलिम्स आणि मेन्सची टेस्ट सिरीजसुद्धा इथे दिले जाईल आणि सॉल्व करून घेतली जाईल. तर एकंदरीत या फॅसिलिटीज यशदा इथे दिल्या जातात. तसेच आता आपण बघूया की हा गायडन्स प्रोग्राम नेमका कसा असतो. तिथं यशदाने असं दिलं की सेंटर ट्राईज टू प्रोव्हाइड क्वालिटेटिव्ह गायडन्स फ्रॉम द अवेलेबल रिसोर्सेस टू ॲडमिटेड कॅन्डिडेट्स, एक्सपिरियन्स रिसोर्स पर्सन हू हॅव नॉलेज ऑफ UPSC सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन सिलेबस अँड पॅटर्न. म्हणजे एकंदरीत एक्सपिरियन्स जे टीचर्स आहेत UPSC सिव्हिल सर्व्हिसेसमधील त्यांच्याकडून हे तुम्हाला गायडन्स दिलं जातं. तसेच न्यूली सिलेक्टेड IAS, IFS, IPS, IRS अँड अदर सिव्हिल सर्व्हिसेस ऑफिसर्स आर बिंग एंगेज as a guest faculty in the guidance program. Eminent and professional experts are also invited as guest speakers. म्हणजे जे नवीन IAS, IFS, IPS, IRS ऑफिसर झालेले असतात की म्हणजे ज्यांचं UPSC सिव्हिल सर्व्हिसेसमधून सिलेक्शन झालेलं असतं, अशा व्यक्तींनाही गेस्ट फॅकल्टी म्हणून बोलवलं जातं आणि यांच्या थ्रूही तुम्हाला काही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट किंवा मोटिवेशनल इथं गायडन्स दिलं जातं. तसेच रेग्युलर सेशन्स, स्पेशल वर्कशॉप्स, टेस्ट, इट्स इव्हॅल्युएशन, काउन्सिलिंग, स्पेशल लेक्चर फॉर मोटिवेशन अँड पर्सनल डेव्हलपमेंट आर बिंग कंडक्टेड ॲट कोचिंग सेंटर. म्हणजे रेग्युलर इथं क्लास घेतले जातात. तसेच काही मोटिवेशनसाठी सुद्धा इथं स्पेशल लेक्चर्स घेतले जाऊ शकतात. तर इथं नेमका स्टडी प्लॅन काय असतो, तर जेव्हा तुमचं CETमधून सिलेक्शन होतं त्यानंतर जानेवारीमध्ये क्लास सुरू होतात आणि सर्वप्रथम फेज 1 सुरू होतो. यामध्ये तुम्हाला UPSC प्रिलिम्सचं इथं गायडन्स दिलं जातं. मेन्सचाही काही पोर्शन इथं कवर केला जाऊ शकतो, पण मोस्टली फोकस हा UPSC प्रिलिम्सवर असतो. त्यानंतर UPSC प्रिलिम्सची तुम्हाला परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेमध्ये जर तुम्ही क्वालिफाय झालात तर फेज 2चं गायडन्स तुम्हाला दिलं जातं, म्हणजेच UPSC मेन्सचं. आणि जे विद्यार्थी UPSC मेन्स क्वालिफाय करतात त्यांना इथं इंटरव्ह्यू म्हणजे फ्री मॉक इथं घेतले जातात. अजून एक इथं बाब सांगण्यासारखी की समजा तुम्ही UPSC प्रिलिम्स मध्ये क्वालिफाय होऊ शकला नाही तर मात्र तुम्हाला यशदा इथं सोडावी लागते. तुम्हाला UPSC मेन्सचं इथं मार्गदर्शन घेता येत नाही, हे इथं लक्षात ठेवा. तर बरेचसे विद्यार्थी म्हणतील की इथं मेसची फॅसिलिटी आहे का, तर यशदाच्या कॅम्पसमध्ये मेस कॅन्टीन आहे, पण हे सेल्फ पेड आहे, म्हणजे तुम्हाला स्वतः पैसे देऊन इथं जेवण किंवा नाश्ता करावे लागेल. तसेच बरेचसे माझ्या विद्यार्थ्याकडून याची स्तुती ऐकायला भेटली की यशदामधील मेस किंवा जी कॅन्टीन आहे ती खूप चांगली आहे, पण मात्र ही सेल्फ पेड आहे, तुम्हाला इथं तुमचे पैसे देऊन
जेवण किंवा नाश्ता करावा लागेल. शेवटी काही यशदाच्या वेबसाईट आणि नोटिफिकेशनमध्ये इम्पॉर्टंट नोटीस दिलेल्या असतात. ह्या नेमकं काय आहेत ते आपण बघूया. एनी रिक्वेस्ट फॉर द चेंज इन एनी डिटेल्स इंटर्ड इन ॲप्लिकेशन फॉर्म इंक्लुडिंग चॉईस ऑफ एक्झामिनेशन सेंटर विल नॉट बी कन्सिडर. म्हणजे जेव्हा तुम्ही CET साठी फॉर्म भरता यशदाच्या, त्याच्यामध्ये तुम्ही जी माहिती भरलेली आहे ती तुम्ही एकदा सबमिट केल्यानंतर चेंज करू शकत नाहीत. तसेच तुम्हाला इथं एक्झामच्या सेंटरसाठी 2 प्रिफरन्स विचारले जातात. हे तुम्ही एकदा भरल्यानंतर चेंज करता येत नाही, त्यामुळे हा फॉर्म तुम्ही व्यवस्थित भरायचा आहे. तसेच कॅन्डिडेट्स हू हॅव नॉट कम्प्लिटेड देअर ग्रॅज्युएशन इंक्लुडिंग दोज हू आर अपेअरिंग फॉर फायनल इयर एक्झामिनेशन शुड नॉट अप्लाय फॉर दिस एक्झामिनेशन. म्हणजे ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं नाही आहे आणि जे विद्यार्थी फायनल इयरला आहेत त्यांनी ही परीक्षा देऊ नये असं इथं सांगितलेलं आहे. तसेच फॉर डिफरंटली एबल्ड कॅन्डिडेट्स and extra time of 10 minutes per hour will be given. Therefore extra time of 20 minutes will be given for attempting the paper to differently abled candidates. जे दिव्यांग विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 20 मिनटं हे जास्त आहेत. आपण बघितलं की नॉर्मली CET साठी 2 तास टाईम आहे, पण जे दिव्यांग विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 2 तास आणि एक्स्ट्रा 20 मिनटं दिले जातात. तसेच द सेंटर प्रोव्हाइड्स प्री एक्झामिनेशन कोचिंग टू कॅन्डिडेट्स हू हॅव एक्सक्लुझिव्हली प्रिपेरिंग फॉर सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन कंडक्टेड बाय UPSC. Therefore only those candidates who are exclusively preparing for UPSC सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन कंडक्टेड, म्हणजे इथं सांगितलं की UPSC सिव्हिल सर्व्हिसेसची प्रिपरेशन करणारेच विद्यार्थ्यांनी ही परीक्षा द्यावी, बाकीच्या विद्यार्थ्यांनी देऊ नये. खाली दिलं असं दिलं की कॅन्डिडेट्स हू हॅव प्रिपेरिंग फॉर MPSC अलॉंग विथ UPSC आर ॲडवाइज नॉट टू अप्लाय. म्हणजे जे विद्यार्थी MPSC तसेच UPSC या दोन्हीचं सोबत प्रिपरेशन करतात त्यांनी ही परीक्षा देऊ नये असं इथं सांगितलं आहे. तसेच यशदा विल नॉट बी इट विल नॉट बी अलाउड टू स्टडी फॉर एक्झामिनेशन अदर दॅन सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन कंडक्टेड बाय UPSC. म्हणजे तुम्हाला यशदाच्या सेंटरमध्ये फक्त UPSC सिव्हिल सर्व्हिसेसचाच अभ्यास करायचा आहे, बाकी परीक्षेचा अभ्यास इथं करू दिला जाणार नाही किंवा त्याचं कोचिंगही इथं दिलं जाणार नाही. आणि हे इन्श्युअर करण्यासाठी खाली तुमच्याकडून एक फॉर्म भरून घेतलं, अंडरटेकिंग भरून घेतलं जातं. टू इन्श्युअर दॅट द मोस्ट डिझर्विंग कॅन्डिडेट्स हू आर इंटरेस्टेड इन एंटरिंग इन ऑल इंडिया सर्व्हिसेस थ्रू UPSC सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन, कॅन्डिडेट्स नीड टू गिव्ह अंडरटेकिंग in prescribed format that they will devote all their time and energy to study exclusive for this examination. म्हणजे तुमच्याकडून एक अंडरटेकिंग घेतलं जातं की तुम्ही जोवर यशदामध्ये असताल तोवर फक्त UPSC सिव्हिल सर्व्हिसेसच तुम्ही अभ्यास करताल. कारण की एक आपण लक्षात ठेवलं पाहिजे की यशदाच्याद्वारे जे हे ACEC सेंटर आहे हे ह्याच्यासाठीच आहे की महाराष्ट्रातले विद्यार्थी UPSC सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जास्त सिलेक्ट व्हावेत, त्यामुळे हे अंडरटेकिंग घेणं स्वाभाविकच आहे. एकंदरीत ही यशदाचे जे ACEC सेंटर आहे ज्याद्वारे UPSC सिव्हिल सर्व्हिसेसचं फ्री कोचिंग दिलं जातं त्याबद्दल ही सर्व माहिती आहे, ही तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या. धन्यवाद.